नमस्कार. चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपलं डोकं चक्रावून टाकेल. आपण बोलणार आहोत टाइम डायलेशन बद्दल, म्हणजेच वेळ कमी जास्त होण्याबद्दल. आणि हे कसं शक्य आहे की वास्तवाचे नियमच वाकवले जाऊ शकतात. इंटरस्टेलर सिनेमा आठवतोय का? त्यात दाखवलंय की काही अंतराळवीर एका ग्रहावर 1 तास घालवतात आणि तेवढ्या वेळात पृथ्वीवर चक्क 60 वर्ष उलटून गेलेली असतात. हे कसं शक्य आहे? ही फक्त एक फिल्मी कल्पना आहे की यामागे काही खरंखुरं विज्ञान दडलेलं आहे? चला या रहस्याच्या मुळाशी जाऊया. तर आपला मूळ प्रश्न हाच आहे की सिनेमात दाखवलेला वेळेतला हा एवढा मोठा फरक हे खरंच शक्य आहे का? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला विश्वाच्या एका मोठ्या नियमाचा उलगडा करावा लागेल. आणि हे सगळं रहस्य सोडवायची किल्ली आहे विश्वाचा तो एक नियम जो कधीही कुठल्याही परिस्थितीत मोडला जाऊ शकत नाही. एक अशी गोष्ट जी संपूर्ण ब्रह्मांडासाठी स्थिर आहे, आणि ती म्हणजे प्रकाशाचा वेग. आपलं पहिलं उत्तर किंवा म्हणा पहिला सुगावा आपल्याला मिळतो आइन्स्टाईनच्या विशेष सापेक्षता सिद्धांतामध्ये. हा सिद्धांत प्रचंड वेगाशी संबंधित आहे आणि तोच आपल्याला सांगेल की खूप वेगाने प्रवास केल्यावर वेळ अक्षरशः हळू का होतो. हे समजण्यासाठी एक मस्त विचारप्रयोग करूया. याला प्रकाशाचं घड्याळ म्हणतात. कल्पना करा, 2 आरसे आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रकाशाचे एक कण म्हणजे फोटॉन सतत वर खाली उसळी मारतोय. फोटॉनची एक पूर्ण उसळी झाली की या घड्याळाचा एक टिक झाला. अगदी सोपं आहे, बरोबर? आता जेव्हा हे घड्याळ आपल्या समोर स्थिर आहे तेव्हा फोटॉनचा मार्ग एकदम सरळसोट असतो. तो फक्त वर आणि खाली जातो. त्याचं अंतर ठरलेलं आहे, त्याचा वेगही ठरलेला आहे, प्रकाशाचा वेग. पण आता खरी गंमत सुरू होते. समजा हेच घड्याळ एका रॉकेटमध्ये आहे जे प्रकाशाच्या 99% वेगाने आपल्या समोरून गेलं. आपल्याला काय दिसेल? आपल्याला दिसेल की फोटॉनचा मार्ग आता सरळ नाहीये. घड्याळ पुढे जात असल्यामुळे फोटॉनला एका लांब तिरकस मार्गाने प्रवास करावा लागतोय. आणि इथेच आइन्स्टाईनचा तो अतूट नियम येतो. प्रकाशाचा वेग सगळ्यांसाठी सारखाच असतो, मग पाहणारा स्थिर असो किंवा गतिमान. मग विचार करा, फोटॉनला आता जास्त अंतर कापायचंय पण त्याचा वेग वाढू शकत नाही. मग काय होणार? सोपं आहे, त्याला ते अंतर कापायला जास्त वेळ लागणार. याचाच अर्थ बाहेरून पाहणाऱ्यासाठी त्या गतिमान घड्याळाचे टिक हळू झालेत, म्हणजेच वेळच हळू झालाय. आणि हे फक्त कागदावरचं गणित नाहीये. हिशोबानुसार जर कोणी प्रकाशाच्या 99% वेगाने प्रवास करत असेल तर त्या व्यक्तीसाठी गेलेलं 1 वर्ष पृथ्वीवरच्या लोकांसाठी तब्बल 7.09 वर्ष असतील. वेग जेवढा जास्त, वेळेतला फरक तेवढा मोठा. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. वेग ही तर फक्त अर्धी गोष्ट झाली. इंटरस्टेलरमधला तो अविश्वसनीय परिणाम फक्त वेगामुळे नव्हता, तर त्यापेक्षाही खूप शक्तिशाली अशा दुसऱ्या गोष्टीमुळे होता, आणि ती गोष्ट म्हणजे गुरुत्वाकर्षण. आइन्स्टाईनने त्याच्या सामान्य सापेक्षता सिद्धांतामध्ये सांगितलं की गुरुत्वाकर्षण म्हणजे काही फक्त ओढण्याची शक्ती नाहीये, ते तर अवकाशकाल नावाच्या एका अदृश्य चादरीलाच वाकवतं. जसं प्रचंड वेगामुळे प्रकाशाला लांबचा मार्ग घ्यावा लागतो, तसंच प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे अवकाशकालाची चादरच इतकी ताणली जाते की त्यामुळे तिथला वेळ हळू वाहू लागतो. आणि याचा सगळ्यात टोकाचा, सगळ्यात खतरनाक परिणाम दिसतो तो कृष्णविवराजवळ. तिथे 2 पूर्णपणे वेगवेगळे वास्तव समोर येतात. दुरून पाहणाऱ्यासाठी कृष्णविवरात पडणारी व्यक्ती त्याच्या सीमेवर म्हणजे इव्हेंट हॉरायझनवर अक्षरशः गोठून गेल्यासारखी दिसेल. पण पडणाऱ्या व्यक्तीला मात्र काहीच वेगळं जाणवणार नाही. ती सहजपणे आत खेचली जाईल. तर दुरून पाहणाऱ्याला काय दिसेल? पहिलं, त्या व्यक्तीच्या हालचाली एकदम स्लो मोशनमध्ये दिसतील. दुसरं, त्या व्यक्तीवरून येणारा प्रकाश त्या प्रचंड गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडताना आपली ऊर्जा गमावेल आणि लाल रंगाकडे झुकेल. आणि तिसरं, शेवटी ती व्यक्ती त्या सीमेवर गोठून गेल्यासारखी दिसेल आणि हळूहळू दिसेनाशी होईल. आता हे सगळं ऐकून असं वाटेल की अरे, हे तर कुठल्या तरी सायफाय सिनेमातलं आहे, आपल्या याच्याशी काय देणं घेणं. पण थांबा, सापेक्षतेचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यात, अगदी आपल्या खिशातल्या मोबाईलवर सुद्धा होतो. आपल्या फोनमधलं GPS ज्या सॅटेलाइट्सवर चालतं ते पृथ्वीभोवती ताशी तब्बल 14,000 किलोमीटर वेगाने फिरत असतात. ह्या प्रचंड वेगामुळे त्यांचं घड्याळ आपल्यापेक्षा रोज 7 मायक्रोसेकंड हळू चालतं. पण इथे दुसरी गोष्टही घडते. हे सॅटेलाइट्स पृथ्वीपासून खूप उंचावर आहेत, जिथे गुरुत्वाकर्षण कमी आहे. आणि आपण पाहिलं की कमी गुरुत्वाकर्षणात वेळ वेगाने जातो. त्यामुळे त्याच सॅटेलाइट्सचं घड्याळ रोज 45 मायक्रोसेकंड जलद चालतं. तर -7 आणि +45 याचा निव्वळ परिणाम काय झाला?
तर रोज 38 मायक्रोसेकंड पुढे जाणे. जर शास्त्रज्ञांनी हा फरक दुरुस्त केला नसताना तर आपलं GPS रोज कित्येक किलोमीटरने चुकलं असतं. अविश्वसनीय आहे नाही का? ओके, तर नियम तर आपण समजून घेतले. प्रकाशाचा वेग ही अंतिम वेगमर्यादा आहे. पण नियम तोडण्यात ही एक वेगळीच मजा असते, बरोबर? मग शास्त्रज्ञ ही वैश्विक वेगमर्यादा तोडण्याचा काही मार्ग शोधतायत का? थेट मार्गाने हे जवळपास अशक्य आहे. का? कारण आइन्स्टाईनचं प्रसिद्ध समीकरण E=mc² यानुसार जसा एखाद्या वस्तूचा वेग प्रकाशाच्या वेगाजवळ पोहोचतो तसं तिचं वजन वाढत जातं. आणि प्रकाशाचा वेग गाठण्यासाठी तर अक्षरशः अनंत ऊर्जेची गरज लागेल, जी शक्य नाही. पण शास्त्रज्ञ नेहमीच काहीतरी पळवाटा शोधत असतात. त्यातली पहिली आहे वॉर्प ड्राईव्ह. यात गंमत अशी आहे की यान स्वतः वेगाने जात नाही. उलट ते त्याच्या पुढचा अवकाश आकुंचित करतं आणि मागचा अवकाश पसरवतं. म्हणजे ते अवकाशकालाच्या लाटेवर स्वार होऊन आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतं, प्रकाशापेक्षाही वेगाने. दुसरी पळवाट आहे वर्म होल. हा तर अवकाश काळातला एक शॉर्टकटच आहे. जसं आपण कागदाची 2 टोकं एकत्र आणून छिद्र पाडतो, तसंच वर्म होल विश्वाच्या 2 खूप दूरच्या भागांना एकत्र जोडतं. पण अडचण ही आहे की ते उघडं ठेवण्यासाठी एक्झॉटिक मॅटर नावाच्या एका अत्यंत विचित्र, काल्पनिक पदार्थाची गरज लागेल. ठीक आहे, आपण प्रकाशापेक्षा वेगाने जाण्याचे सैद्धांतिक मार्ग पाहिले. पण समजा जर हे खरंच शक्य झालं तर त्याचा एक अत्यंत विचित्र आणि खोल परिणाम होईल, जो आपल्याला एका मोठ्या विरोधाभासाकडे घेऊन जातो. आणि इथे सगळ्यात मोठा पेज आहे. भौतिकशास्त्राच्या गणितानुसार प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करणे म्हणजे भूतकाळात प्रवास करणे. यामुळे निसर्गाचा एक मूळ नियमच मोडला जातो, तो म्हणजे कारण आणि परिणाम. म्हणजे परिणाम कारणाच्या आधी घडू शकतो. विचार करा, हे किती विचित्र आहे. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर विश्वाची वेगमर्यादा तोडणं म्हणजे काळाचे नियम मोडण्यासारखं असेल, तर मग अवकाश, काळ आणि आपलं अस्तित्व यांच्यात नेमकं काय नातं आहे? याचं उत्तर कदाचित विश्वाचं सर्वात मोठं रहस्य आहे.